सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। ड्रेस दिसतोय तुम्हाला हा धनश्रीसाठी शिवला होता, अजून सुद्धा त्याची ऑर्डर चालू आहे। मध्ये पण पाहिलं, त्यानंतर रेड कलरचा जो आहे तोही तिच्यासाठी हे अनारकली शिवला होता, पण हा डबल लेअर वाला आहे। मी माझा आवडतंय, मला माझा स्वतःचा सुद्धा मी तो वेअर करून शूट केला होता डबल लेअर वाला, तर त्याचाही थंबनेलला फोटो असेल। तर हा आणि हा हे दोन्ही ड्रेसचे ऑर्डर आहेत, आपण बॅक कॅमेऱ्याने पाहणार आहेत। अजून काय ऑर्डर आहे त्यांची तेही दाखवते मी तुम्हाला। ही ऑर्डर आहे डॉक्टर स्नेहल, कोकणातून ऑर्डर आहे। तिने ऑर्डर कधीचीच दिलेली आहे, पण आधी नऊवारीची दिली, त्यानंतर तिने तो रेड कलरचा ड्रेस दिला, त्यानंतर हा दिला, असं तिन्ही झालेत। आता शिवून रेडी आहेत आणि तिला पाठवायचं आहे। त्यानंतर तिने तिच्या आई आणि बहिणीसाठी सुद्धा नऊवारी सांगितले। तर स्नेहल खूप खूप धन्यवाद। ती थोडे 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 असं करून मला पैसे पाठवली होती, म्हणजे जसं जमेल तसं। त्याच्या आधी ड्रेसेस रेडी होते, पण मध्ये पाऊस खूप होता, त्यामुळं पार्सलला विचारल्यावर ते बोलले की आत्ता थोडं 8 दिवसाचा गॅप आहे। आता मी तिला पाठवणार आहे आणि खूप सुंदर दिसतात आणि खूप छान आहे स्वभावाने। मला ती इंस्टाग्रामला फॉलो करायची, त्याच्यावरून तिने मला ऑर्डर दिलं होतं आणि मला वाटतं खूप जास्त बिझी असते ती। तर मला जेव्हा जमेल तेव्हा मी तिला मेसेज केले की ती नक्की रिप्लाय करते। त्यानुसार तिने जसं सांगितले तसे मी ड्रेसेस शिवले। कुठलाही कस्टमर असू दे, कोणीही असू दे, त्यांची जेव्हा ऑर्डर घेते डिटेल मी त्यांच्याशी बोलते। ड्रेस झाल्यानंतर मी त्यांना व्हिडिओ कॉलवरती दाखवते। मी तिला व्हिडिओ कॉलवरती पण हे दोन्ही ड्रेसेस आणि नऊवारी पण दाखवले। त्याचा कुठलाही शूट घेतलेला नाही, कारण तिचं वेळ शेड्यूल खूप असं हे असतं, म्हणजे जमत नाही तिला। मग त्यानंतर तिच्या बहिणीसाठी आईसाठी जेव्हा साडी घ्यायला गेली होती, आईची साडी मी घेऊन आले, तेही तिला व्हिडिओ कॉलिंगवरती दाखवलं होतं। तर असं माझं रेग्युलर काम चालू असते। आपण बॅक कॅमेराने पाहूया। आणि इथं तिची नऊवारी ब्लाऊज सुद्धा रेडी आहे। ही नऊवारी हे सगळं हे पण धनश्रीसाठी जे शिवलं होतं तेच आहे, त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे। ह्याला अजून हुक लावायचे आहेत। बॉटल ग्रीन असा हा याच्यावरती ब्लाऊज येतो, तर खूप सुंदर आहे। तसंच लुक दिलंय तिने, फक्त गळा थोडासा छोटा सांगितलाय, हाताला काट लावलेले आहेत आणि बेल्ट आहे, हे असं आहे। आणि गळा किंचितसा तिचा कमी ठेवलेला आहे, तिला असं जास्त डीप गळा नको होता, तर म्हणजे ठीक आहे। तर आपण बॅक कॅमेराने पटकन ह्या दोन्ही ड्रेसेस पाहून घेऊया। एकच डमी आहे, त्यामुळे हे दुसरं मी हँगरला अडकवलेलं आहे, नंतर आता मला अजून डम्या घ्यावं लागतील। आणि मागे बॅकग्राऊंड जो कलर आहे तो खूप फेंट झाला, आता तिथं काहीतरी करावं लागेल, त्यामुळे हे ड्रेसेस तेवढे उठून दिसत नाहीये, पण फिनिशिंग आणि हे पाहून ऑर्डर भरपूर असते। चालेल, आपण पटकन बॅक कॅमेराने पाहून घेऊया हे ड्रेस। इतके सुंदर दिसतात दोन्ही, खूप 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 सुंदर दिसतात। तर इथे कमरेच्या इथं मला फिटिंग करून असं क्लिप लावायला हवं होतं, पण मी तसंच घ्यायला लागले। आणि ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी टाकला आहे, तर तो तुम्ही पाहिलाच असेल। असं ह्याला डबल लेअर आहे, म्हणजे हा आहे, ह्याच्यानंतर हा आहे, आणि आतमध्ये हा अस्तर आहे, लॉंग आहे, हा फुल घेरवाला आहे आणि घेर भरपूर आहे। हे तुम्हाला मी दाखवते, हे बघा मी हातात पकडले तर डबल लेअर येतो ह्याला। हा एक लेअर आहे, हा पूर्ण वेगळा आहे, ह्याला कुठंच हा जॉईंट येत नाही असा। एक मिनिट, कॅमेरा हातातच घेऊन, हा असा आणि हा दुसरा। आणि गळा नॉर्मल आहे, पाठीमागून ह्याचा गळा असा डीप ठेवलेला आहे आणि त्याला डोरी आणि लटकन आहे। ह्यात सगळे कलर अवेलेबल आहेत, तुम्हाला जो कलर हवा असेल ते नक्की सांगा। त्यानंतर हा तर ड्रेस तुम्ही पाहिलेला आहे, ह्या साईडला जो ओव्हरलॅप केलेला असतो, इकडे ही फुलाची डिझाईन येते आणि हा असा कट आहे। आणि इथं काय बोलतात, डोरी आहे, डोरीला असे लटकन केलेत। आणि खाली तुम्ही पाहिले मध्ये सुद्धा मला वाटतं 2 काहीतरी मी त्या दिवशी व्हिडिओला हे केले होते तेव्हा पाठवलं होतं, म्हणजे 2 ड्रेसेस होते एकाच ठिकाणावर। ह्या ड्रेसला भरपूर मागणी आहे, पण तुम्हाला ह्या ड्रेससाठी आधी मला बुकिंग सांगावं लागेल, कारण ह्या साड्या पटकन अवेलेबल होत नाहीत। काही कारणामुळे मध्ये साड्या भेटतच नव्हत्या मला, तेव्हा मी ह्या साड्या म्हणजे हे ऑर्डर घेणं बंद केलं होतं, परत चालू केले। भक्तीचा जो व्हिडिओ पाहिला, परत सगळ्यांनी ते ऑर्डर द्यायला सुरुवात केली। आणि बॅकने तुम्हाला दाखवते, हे असं खूप सुंदर ह्याचा लुक येतो। कपड्याची क्वालिटी खूप छान आहे, ह्याच्यामध्ये बऱ्याच व्हरायटी भेटतात, तुम्हाला कॉम्बिनेशन पण भरपूर भेटतात। आत कॉटनचं फुल्ली अस्तर आहे। तर हे दोन्हीही ड्रेसेस तिचे आहेत।
आणि ती खूप वाट पाहते ह्या ड्रेसची. मध्ये एकदा फायनल झालं होतं, तिचा कुठला तर प्रोग्राम होता. हा ड्रेस मला रेड कलरचा तिला पाठवून द्यायचा होता, पण मी गावी गेली होती आणि आल्यानंतर मी तिला पाठवू शकले नाही, असं झालंय. तर हे तर झालंय. आपण आता नऊवारी पाहून घेऊया. म्हणजे हे करताना हा जो आहे आणि त्याच्यावर ही ओढणी आहे. मी ओढणी ह्याला हेच केले नाही, प्लेन अशी ह्याची ओढणी आहे ह्या ड्रेसवरती. शॉर्ट व्हिडिओ परत एकदा करेन मी, कारण मला फक्त ह्याचाच घेतला आणि हा असाच राहून गेला, हे अशी गडबड होते. तर ह्याच्यावरती अशी ओढणी आहे. आणि जे धनश्रीसाठी 3/4 अनारकली शिवली होती त्याच्यावरती पण ओढणी होती, पण त्याला गोल्डन लेस होतं. ह्याला लेस नाहीये आणि ऑरल ओढणी तेवढीच आहे. आणि खूप सुंदर ह्या ड्रेसचा गेटअप येतो. तुम्हाला कुठलाही कलर हवा असेल तर सगळे अवेलेबल आहेत. तर तुम्ही सांगू शकता स्क्रीनशॉट काढून. तर आता आपण नऊवारी पाहूया. नऊवारी तर तुम्ही खूपदा पाहिलेले, मध्ये बरेचसे ऑर्डर होते, पण मी त्याचा काय शूट घेतला नाही. तोच कलर आहे. कलर फायनली तोच सांगतात, लेस पण तेच सांगतात. मी वेगळं डिझाईन करण्याचा प्रयत्न करते, पण कोणीही त्याच्यासाठी तयार नसते. फिक्स तो धनश्रीचा जो आहे तसाच पाहिजे. हा ड्रेस डबल लेअरवाला किंवा जो हे आहे साटिनचा आहे तो वाला. बऱ्याच जणांना असं वाटायला लागले की धनश्रीचे मी ड्रेसेस शिवत नाही आहे का. तर मध्ये मी 1-2 ड्रेस शिवलेत तिला द्यायचं आहे, ते होत नाही आहे. बाकी कुठलंही रिझन नाही आहे, ती संपर्कात आहे. तर तिच्या की माझ्या व्हिडिओ खाली विचारलं होतं, पण आत्ता तिने काय साड्या पाठवल्या नाहीत. ज्या साड्या पाठवले ते शिवलेत, पण मला देणं होत नाही. ट्रॉफिकमुळे ज्या मी बसने पाठवायची ते टायमावरती पोचत नाही, तिला ते घ्यायला जमत नाही. तर स्वतः मी एकदा जाऊन तिला ते ड्रेसेस देऊन येईन नक्की. ब्लाऊज दाखवते. ह्याच्यामध्ये थोडासा डार्क दिसतोय, तर हा असा ह्याचा ब्लाऊज आहे. हे जवळून घेतल्यावर तुमच्या कलर लक्षात येईल. तर हे असं आहे. डिझाईन सेम आहे, काही चेंज केले नाही. फक्त साडीमध्ये थोडेसे चेंजेस केलेत, कारण ती जो अखंड ब्राह्मणी आहे तिथे इथं थोडं वजन व्हायचं, तर बऱ्याच जणांना ते जमायचं नाही. त्यामुळे आता हे फक्त समोरचे प्लेट जे आहेत ते असे घेतले. तो हा सेमच आहे, काही फरक नाही. पण हिता जो खूप असा बोचका वाटायचा ना, तो नाही आहे ह्याच्यामध्ये, तो तेवढा कमी केलाय. मग हा कट करूनच शिलाय. तो पण कटच करतो, हा पण कटच करतो. बाकी ॲज युज्युअल सगळं सेम आहे. ह्याला डबल काष्टा केलेला आहे, सिंगल पण काष्टा करू शकतो. तर हा लुक पहा किती सुंदर दिसतोय ओव्हरऑल सगळं. तर ह्याचा मी पदर लावून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला हे दाखवते, म्हणजे पूर्ण व्यवस्थित डम्मीचा पूर्ण लुक दाखवते. तुम्ही याचा गळा पाहू शकता, म्हणजे पदर हे केले मी आणि बॅकचं आधी सगळं शूटिंग घ्यायला लागले. तर हा असा ह्याला डबल काष्टा आहे. खूप सुंदर ह्याचा लुक येतो. सिंगल काष्टा पण छानच दिसते, डबल पण छान दिसते. हाईट कमी आहे तिची थोडीशी, त्यामुळं पदर थोडासा तिने कमी सांगितला आहे, म्हणजे ह्याच्या मानाने. म्हणजे आता ही डमीला जशी घातली तर हा बघा खूप तिच्या त्या गुडघ्याच्या खालपर्यंत हा पदर येणार. ओव्हरऑल साडीचा लुक खूप छान दिसतो. ह्याच्यामध्ये सगळे कलर अवेलेबल आहेत, पण फिक्स हाच कलर सांगताय. तर तुम्ही कुठलाही कलर सांगितलं तर तुम्हाला रेडी करून मिळेल. आता सणवार आहेत, गणपतीसाठी ह्याच्यासाठी ऑर्डर द्यायचं असेल तर लवकरात लवकर ऑर्डर द्या. आणि मेन वेल्वेटचे सगळे जे कलर कॉम्बिनेशन आहेत तेही मी दाखवण्याचा प्रयत्न करते. लवकरच तो व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर हा असा पूर्ण मागचा पार्ट जो आहे मी तो तुम्हाला दाखवला. तर हे पदर पहा. आणि खूप जणांना वाटतं वेल्वेट आहे तर खूप जाड येते का, तर 9000 हा कपडा एवढा जाड येत नाही. वेल्वेटपेक्षा पातळ असतो, आपल्या पातळ साड्यांसारखा नाही, पण थोडासा कमी असतो. तर ओव्हरऑल हा असा पूर्ण पदर घेतल्यानंतर लुक. आणि खालचा जो तुम्ही हे पाहता किंवा ह्याचा घोळ जो आहे तो खूप सुंदर दिसतोय. आणि पूर्ण जे ह्याच्यावरती बुट्टे आहेत तुम्ही पहा एकसारखे आहेत, कुठंच कमी जास्त नाही. त्याला फिनिशिंग आहे. हे 9000 आहे आणि रेट अजून तेच आहे, कारण जे डिस्काउंटला मी ठरवले त्यानुसारच मी अजून ते कंटिन्यू करते. तर असे तिचे तिन्ही ऑर्डर होती. तर पार्सल पॅक करणार आहे आणि देणार आहे आणि तिला लवकर पोचू दे आता, असं मला वाटतं. स्नेहलचे दोन्ही हे ड्रेस दाखवले, त्यानंतर नऊवारी दाखवले. तुम्हाला ऑर्डर करायचं असेल, वेल्वेटमध्ये बरेचसे कलर आहेत, शिफॉनमध्ये बरेचसे कलर आहेत. आणि जे व्हाईट आहे गाऊन जो आहे तो खूप छान दिसतो. हे सगळ्यांनी पाहिलंय. भक्तीचा स्वतः तुम्ही वेअर केल्यानंतर पाहिलंय, धनश्रीचा पाहिलंय, त्यालाही ऑर्डर भरपूर आहे. तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर माझा नंबर आहे
9422666530 वरती. नऊवाऱ्या सणांसाठी ह्याच्यासाठी हवे असतील, वेलवेटचे हवे असतील तर कॉन्टॅक्ट करा. मी अगर दिवसभर तुम्हाला रिप्लाय नाही दिलं तर संध्याकाळी आवर्जून रिप्लाय देते आणि तुम्हाला घरपोच ड्रेसेस किंवा साड्या जे काही असतील ऑर्डर पोचली जाते. त्यानंतर अगर तुमच्याकडे साड्या असतील ज्या वापरण्यात नसतील त्याच्यासुद्धा तुम्ही सुंदर सुंदर असे ड्रेसेस शिवून घेऊ शकता. आता श्रावण चालू होईल, सणवार आहेत तर त्यातही तुम्हाला वापरण्यात येईल. आता मी सध्या जे काही ड्रेसेस शिवते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. अलीकडे मी ड्रेसेस जास्त वेअर करून शूट करत नाहीये, जमत नाहीये, कारण ऑर्डर खूप असतात. बाकीसुद्धा घरचे वैयक्तिक काही कामं आहेत ज्यात मी जास्त बिझी आहे. पण शक्यतो डमीला घालून मी दाखवते. साधं मी कुठल्याच ड्रेसचं शूट करत नाहीये हे बऱ्याच जणांचं लक्षात आले. बाकी काहीच रिझन नाहीये, म्हणजे ऑर्डर पूर्ण करण्यामध्ये बाकी सगळं घरातल्या ह्याच्यामध्ये जमत नाहीये. आता परत सुरुवात करेन. भरपूर साड्यांची ऑर्डर आहे, भरपूर साड्या पाठवलेले त्याचे ड्रेसेसची ऑर्डर आहे. एक एक आता तुम्हाला सणावारासाठी मिळेल. मध्ये मी बऱ्याच सोशल वर्क म्हणजे आश्रमात ते जाते. तर आता आषाढी एकादशी येणार आहे, त्यालाही मी जाणार आहे. तिथला तो व्हिडिओ मी शूट करेन. नक्की तुम्ही आवर्जून तोही व्हिडिओ पहा आणि जसं जमेल तुम्हाला तसं तुम्ही तिथं मदत करू शकता. फुलाची पाकळी. तर आजचा व्हिडिओ कदाचित छोटा होईल किंवा रेग्युलर असेल तेवढा होईल. तर इथंच संपवते. काही तुमच्या शंका असतील, काही तुम्हाला विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा. व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करू शकता. हे ड्रेसेसबद्दल, इन्क्वायरीबद्दल जे काही असेल तर आजचे तिन्ही म्हणजे दोन्ही ड्रेसेस आणि नऊवारी कशी वाटली नक्की सांगा. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.